ईडी करणार 54 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणाचा तपास, सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी. गुवाहाटी येथे सोने तस्करीच्या संशयातून जप्त केलेल्या सुमारे 54 कोटी रुपये किमतीच्या सोने प्रकरणाचा तपास आता अंमलबजावणी संचालनालय ईडी करणार आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्याचा तपास ईडीकडून केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुवाहाटी येथे 29 आणि 30 जूनच्या मध्यरात्री घरगुली परिसरात लतासेल पोलिसांनी सांगली येथील रहिवासी अक्षय बनसोडे याला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 37.64 किलो सोन्याची बिस्किटे, 13 ग्राम चांदीचे तुकडे तसेच इतर साहित्य जप्त केले. तपासादरम्यान अक्षय बनसोडे हा मोठ्या सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये कुरिअर म्हणून काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या रॅकेटचे मध्य पूर्वेतील देश म्यानमार तसेच मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगलोर यासारख्या शहरांशी संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कारवाई दरम्यान 4 मोबाईल फोन, 3,755 रुपये रोख रक्कम आणि सोने लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने बनसोडेला ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार हा केवळ सोन्याच्या तस्करीचा गुन्हा नसून त्यामागे हवाला व्यवहार, संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण, सीमापार कार्यरत असलेल्या संघटित रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जाणार आहे. त्यामुळे ईडी आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेऊन या नेटवर्कचा संपूर्ण पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.